होते. चला सज्ज आहेत पंच, सज्ज आहे 24 लाईव्ह इव्हेंटची टीम. स्मरण करूया आपण 14 विद्या 64 कळांचा अधिपती श्री गणेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत आनंत या राघवाचा. हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील त्रिवार वंदन करूया. गणिवांच्या देखता फौजा रणशुरांच्या बुरबुरती बुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्ष आणि परमार्थी. दिवंगत लोकनेते आपल्या आगरी कोळ्यांसाठी खरं तर सातत्याने संपूर्ण आयुष्यभर ज्यांनी मोलाचं योगदान दिलं अर्थात स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना देखील आपण आदरांजली अर्पण करूया. चला कोंबडभुज संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मनोज भगत शुभम कोळी ही सलामीची जोडी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला सुरुवात होते. दुसरा दिवस, पहिला सामना, पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. अपरकट करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल भरधाव वेगाने फरार झालाय आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय चौकार खेचत असताना अनुष्या विरुद्ध मनोज भगत. जास्त उसळी घेणारा बॉल होता. मनोजने ओळखला बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स. त्या बाउन्सचा त्याने फायदा घेतला. बॅटचा फेस ओपन करून पॉइंटला बॉलला ढकललं आणि इनफिल्ड क्लिअर करत पहिल्या बॉलवर चौकार आलाय. चांगली सुरुवात कोंबडभुज टीम साठी होत असताना पाहायला मिळते. हो यावेळेस वेगवान बॉल, भन्नाट वेगाने थोडासा खाली राहिला बॉल. यावेळेस जास्त उसळी प्राप्त नाही झाली. खर तर लांगेश्वर मोरावे संघ ज्यांना खरं तर पुरस्कृत केलं या स्पर्धेमध्ये सोमनाथजी म्हात्रे दादा या संघाचे पुरस्कृत, तेही या स्क्वॉडचा खरं तर भाग आहेत आणि त्या संघाचे पुरस्कृत देखील या बिंजोर ग्रुप आयोजित मान्सून कप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं कमबॅक अंशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर मात्र थोडासा खाली राहणारा चेंडू. हलकीशी इजा आय थिंक किपरला झालेली आहे. त्यामुळे फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये आमचे सचिनजी घेऊन जात असताना काहीशी गंभीर इजा शिवांशूला या ठिकाणी झाले. त्यामुळे त्याने मात्र क्रीडांगण सोडलंय. कारण भरपूर वेगाने अंशने तो बॉल डिलिव्हर केला होता आणि कुठेतरी हाताला खूप जोरदार इजा या ठिकाणी आपण पाहतोय झाली. त्यामुळे रिप्लेस खेळाडू मैदानामध्ये दाखल होतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया की नक्की त्या ठिकाणी घडलं काय. भरपूर वेगाने बॉल आला आणि थोडेसे अक्रॉस गेले होते कीपर आणि ग्लव्स होते हातामध्ये, तरी देखील आपण पाहिलं की थोड्याशा बोटाच्या इथे इजा झाली. थोडंसं आपण पाहतो त्या ठिकाणी फाटलं गेलंय.
4 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मनोज भगत यांनी खूप आक्रमक सुरुवात केली होती पहिल्या बॉलवर, त्यानंतर अंशने चांगलं कमबॅक केलंय आणि रबर बॉल त्यामध्ये सिमेंटची विकेट, त्यामुळे तो टप्पा कुठेतरी मिळायला थोडासा वेळ लागत असतो. एकदा तुम्हाला तो टप्पा मिळाला तर नक्कीच तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. बघा हा टप्पा मगाशी देखील हाताळला होता, इथे थोडासा जास्त बाउन्स झालाय बॉल. या अगोदरच्या बॉलच्या तुलनेमध्ये आपण पाहिलं तर लाईन चांगली, इथे थोडीशी कमी गती होती. अंशने ओळखले आता या खेळपट्टीवर मनोजच्या विरुद्ध कशी गोलंदाजी अपेक्षित आहे आणि ती गोलंदाजी तो साकारतोय. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय, थोडासा रिच पासून दूर ठेवलाय आणि मनोज यांनी थोडासा शफलून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क काही तितकासा चांगला झालेला नाहीये आणि सलगचे 3 बॉल डॉट आलेत. इथे वेगवान बॉल आणि भन्नाट वेगाने त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. इन स्विंगर बॉल आपल्याला पाहायला मिळाला अंशच्या माध्यमातून आणि मनोज यांना काही कळायच्या आतमध्येच त्यांचा त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. हो, इन स्विंगर बॉल, टप्पा पडला अगदी ऑफ स्टंप वर, त्यानंतर गरकन टर्न झाला आणि मात्र इथे मनोज यांना मैदान सोडावं लागते. पहिला धक्का लागलाय तो मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमला 4 या धावसंख्येवर. त्याच दरम्यान शुभागमन होत असताना मुख्य आयोजक सागरजी भगत आणि प्रतीकजी घरत या दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. कारण स्पर्धा म्हटली, आयोजन म्हटलं की कोणा एकट्याचं काम नाही, अनेक हात पुढे यावे लागतात, मेहनत करावी लागते आणि ती मेहनत केली या सर्व आयोजकांनी. खोलात टाकलेला चेंडू होता, खोदून काढलाय नवीन फलंदाजाने. राज आलेत आणि तिथे हलकीशी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. सुरुवात चांगली झाली होती, पहिल्याच बॉलवर चौकारला, त्यानंतर अंशने सलग 3 बॉल डॉट टाकले आणि त्यानंतर मात्र मनोज भगत यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. साहिल कोळी नवीन फलंदाज आले, त्यांनी 2 धावेने खातं उघडले. रोहन पाटील सेकंड ओव्हर मध्ये राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय आतमध्ये टाकला होता, खोलात टाकला होता. बॉल चालले तो डीप पॉइंट मध्ये. वेग चांगला आपल्याला पाहायला मिळाला रोहन पाटीलकडे. अंश असेल, रोहन असेल आणि मोरावे संघ म्हटलं की युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे, लांकेश्वर मोरावे, आणि त्यामुळे ती पॉवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला शुभम कोळी, साहिल कोळी, एका चांगल्या पार्टनरशिपची इथे गरज असणार आहे. हो, पुन्हा एकदा भन्नाट वेगाने सबमरीन डिलिव्हरी, हलकासा खाली राहिला चेंडू. रोहन पाटीलने देखील चांगली लाईन पकडली पहिल्या 2 बॉलवर आपण पाहिलं. हो, थोडासा कमी गतीने मात्र फुल टॉस बॉल होता. फुलर लेनचा फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. आणि हे क्रीडांगण मोरावे संघासाठी काही नवीन नाहीये. आता जेव्हापासून पावसाळी रबल बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटला सुरुवात झाली या पर्वामध्ये, तेव्हा दररोज या ठिकाणी 20-20 ओव्हरचे सामने मोरावे संघ खेळत असतो खारकोपर संघासोबत, सराव सामने. आणि त्यामुळे हे क्रीडांगण त्यांना अतिशय ओळखीचं. यावेळेस पुल मारलाय ऑन साइडला, गॅप मध्ये नक्कीच बॉल आहे. 2 बाउन्स क्षेत्ररक्षक आलेत मिड विकेट वरून. चांगली फिल्डिंग. इथे एकच धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल 8 या धावसंख्येवर. चांगल्या प्रमाणात धावसंख्या रोखल्यात लांगेश्वर मोरावे संघाने. टॉस त्यांच्या विरुद्ध राहिला, गोलंदाजी त्यांच्या वाटेला आली, कोंबडभुजे संघाने फलंदाजी निवडली आणि त्या निर्णयाला साजेसा खेळ इथून होणं अपेक्षित असणार आहे कोंबडभुजे संघाला. कारण 8 धावा पहिल्या 10 बॉलवर आल्यात आणि 1 विकेट देखील त्यांनी गमावली आहे आणि महत्वाची विकेट गमावली आहे. यावेळेस चांगला फटका आहे, पॉवरफुल स्ट्रोक आहे, फिल्डर आहे तिकडे लॉंग ऑन मध्ये आणि इथे चांगला झेल टिपत असताना वेल बॅलन्स कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये टिपण्यात आलाय आणि दुसरा धक्का मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमला लागला आणि दोघेही सलामीवीर आता मैदानाच्या बाहेर.
हो, चांगला झेल आपण पाहतोय शेवटच्या मोमेंट पर्यंत. बॉडी स्ट्रेच केली, चेंडूवर लक्ष ठेवलं, शरीराचा समतोल साधला, बॉडी बॅलन्स खूप चांगला पाहायला मिळाला. आणि अडचणी वाढत असताना आता मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाच्या पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावर आणि 2 फलंदाज, प्रमुख फलंदाज सलामीवीर मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय तो लांगेश्वर मोरावे संघ. नौजल भोईर आले नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर. 8 धावा 2 विकेट. हो, पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल, चांगली लाईन पुन्हा एकदा रोहन पाटीलची पाहायला मिळते. ओव्हरची सांगता केली आहे. डॉट बॉलने 2 ओव्हर नंतर 8 धावा आणि 2 विकेट्स अशी सध्या परिस्थिती कोंबडभुजे संघाची पाहायला मिळते. पहिला ऑफिशियल कॉल आपण करूया पुढच्या दोन्ही संघांना. अर्नव 11 बेलपाडा आणि मंगलमूर्ती गव्हाण, यंगस्टार गव्हाण. त्यामुळे दोन्ही संघ आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचं आणि इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन याने टॉस साठी यायचंय. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आता. साहिल असतील, नौजल भोईर असतील, त्यांना आता तो खेळ इथे दाखवावा लागणार आहे कारण अजून 18 बॉल इथून येणं बाकी आहे. नौजल यांच्यासाठी म्हणायचं झालं तर लकी ग्राउंड आहे. त्यांच्यासाठी नेहमीच या क्रीडांगणावर त्यांचा परफॉर्मन्स हा वरच्या लेवलचा राहिला, हाय स्टँडर्ड राहिला. त्यामुळे आता त्यांच्याकडनं तशा खेळाची अपेक्षा नितांत गरजेची आहे कारण संघ थोडा अडचणीमध्ये आहे. आणि पुन्हा एकदा अंश आपल्याला पाहायला मिळतो ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि कमालीचं हाताळलं होतं. त्याच्यासाठी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक डाऊन द ग्राउंड स्वागत करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवर येतोय हा चौकार त्याच्या विरुद्ध. बेमिसाल टायमिंग आपल्याला पाहायला मिळत असताना खुलवट टप्प्याचा बॉल आणि अगदी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या दिशेने बॉलला फेकून दिलाय. गरजेचं आहे. मोमेंटम आता थोडासा शिफ्ट करावा लागेल, बॅटिंगचा गिअर शिफ्ट करावा लागेल. साहिल कोळीने तो चौकार ठोकलाय. टीमची टोटल 12 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हरमध्ये अंशने फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि 1 फलंदाज बाद केला होता. हो, बाउन्सर, तीक्ष्ण असा बाउन्सर मारण्यात आलाय वेगवान पद्धतीने. कारण पहिला बॉल आपण पाहिलं तर अगदी ओव्हरपिच होता, पुढ्यात टाकला होता आणि तिथे थोडासा मार खावा लागला गोलंदाजाला. त्याने ओळखलं, लाईन डेल मध्ये बदलाव केला आणि बाउन्सर चेंडू टाकला. आणि डबल बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं आयुष की बऱ्याच वेळेला गोलंदाज हे बाउन्सर चेंडूचा वापर करत असतात. चेस लाईनचे चेंडू आपण म्हणूया की जे छातीच्या जवळून जातील आणि फलंदाज मात्र कुठेतरी अडचणीमध्ये येत असतो. हो, इथे थोडासा कमी गतीचा बॉल आहे, फटका पोहोचला. इनफिल्ड नाहीये कोणता खेळाडू, लॉंग ऑन वन खेळाडू पोहोचतील, 1 बाउन्स कलेक्ट करून फेकतील चेंडूला. तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. कन्वर्ट करावं लागेल आता मोठ्या मोठ्या धावसंख्येमध्ये कारण कालच्या दिवसाचा खेळ आपण पाहिला तर 85-90 धावा देखील आपण चेस होताना या क्रीडांगणावर कालच्या दिवसामध्ये पाहिल्या. ऑलमोस्ट एका सामन्याचा अपवाद वगळला तर सर्व सामने चुरशीचे झाले होते. हो, यावेळेस बघा मनगडाचा चांगला वापर केलाय, रिस्कचा वापर केलाय, मात्र इथे कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय नौजल यांना खास करून. इथे फटका खूप ताकदीने मारला होता, मात्र कुठेतरी ते टायमिंगचा अभाव होता. फिल्डर आले होते, त्यांच्या हातात बॉल निसटला आणि नौजल यांना जीवनदान मिळाले. 15 धावसंख्येवर स्कोर जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय, मान्सून कपचा आनंद घेतोय. लोअर फुल टॉस बॉल, बॉल चाललाय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, 1 बाउन्स सीमा पार चाललाय आणि आलाय तो चौकार. महत्वपूर्ण चौकार आहे. नौजल भोईर यांचा आत्मविश्वास वाढवणारा, दुणावणारा, बूस्ट करणारा, कॉन्फिडन्स बूस्ट करणारा हा चौकार आहे. खरं तर खेळायचो तो ऑन साइडला शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन करून गॅप मध्ये बॉलला ढकललं. कव्हरचा फिल्डर बरेच दूर राहिले आणि इथे अंशवर आता आक्रमण होऊन असताना पहिल्या ओव्हरमध्ये अंशने खूप चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल हाताळला. मात्र या ओव्हरमध्ये फलंदाज त्यांच्यावर वरचढ होत असताना शेवटचा बॉल आहे त्यांच्या स्पेल मधील. 19 धावा सध्या धाव फलकावर. मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ आणि मॅच बॉल आता मैदानामध्ये येत असताना ढगाळ वातावरण आहे, पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. हलकाशा सरी कोसळतील अशी अपेक्षा करूया कारण आनंद द्विगुणित करतो पाऊस. हो, यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीने इट्स अ फ्लॅट 6. पॉइंटला षटकार मारणं म्हणजे तुमच्या मनगटातली ताकद दाखवणं. नेत्रदीपक असा फटका
क्लासिकल स्ट्रोक पहा ऍक्शन रिप्ले मध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर शफल झाले होते लेग स्टंपवर सुरुवातीला नवजल आणि त्यानंतर लाईन लेन इतक्या लवकर त्याने पिक केली आणि बॉलला पाठवलं ते पॉइंटला. 25 धावा धाव फलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये अंशने 17 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरमध्ये त्याच्या 23 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या होत्या. चला आम्ही माता भगिनींना विनंती करतो की मैदानाच्या बाहेरून आपण प्रवास करावा. चलो प्रेक्षकों से गुजारिश है कि आप क्रीडा मैदान के बाहर से जाइए, अंदर से मत जाइए, खेल रुका हुआ है. कमालीचं एक्सलेशन झालंय आता या मॅच मध्ये. ज्या बाजू पद्धतीने साहिल कोळी 7 बॉल 8, नवजल बोईल 4 बॉल 12 वर खेळतात. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा कुटण्यात आल्या. टीमची टोटल एकंदरीत 25, अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. नीरज कोळी आले दादा, त्यांच्याकडनं आता विकेटची अपेक्षा असणारे मोरावे संघाला. इन पार्टनरशिप ब्रेक करणं त्यांना गरजेचं आहे. पहिलाच बॉल फुल टॉस आणि बॉलने मात्र हलकासा टर्न केलाय आणि बॉल गेलाय तो सीमा पार एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. फुल टॉस बॉल आणि अगदी बॅकफुटवर बॉडी वेट ट्रान्सफर केला ऑन द टोच. आपल्याला पाहायला मिळाला चौकार. तर आम्ही सनी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सनी भोईर यांना विनंती आपण मंचावर यावं आणि आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे मान्सून कप मध्ये. हो, ही चांगली लाईन पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा कमी गती. रबर बॉल म्हटलं, सिमेंटची विकेट म्हटलं की जितक्या वेगाने बॉल येईल त्याच वेगाने बाहेर जात असतो. त्यामुळे व्हेरिएशन खूप गरजेचं आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजी हाताळणं खूप गरजेचं आहे. हो, इथे आपण लाईन पाहायला मिळते नो बॉल, कारण आउटसाइड द आपण पाहतोय पिच बॉल टाकण्यात आलाय, पिचिंग करण्यात आलाय. त्यामुळे नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असेल. टीमची टोटल पुढे सरकत असताना 30 या धावा संख्येवर 30 रन्स ऑन बोर्ड. फ्री हिटचा बॉल ताकदीने मारलाय. घणाघाती प्रहार आणि बॉल चाललाय तो वाईडिश लॉंग ऑफ सीमा पार. जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळत आहे साहिल कोळी यांच्या माध्यमातून. पुढ्यात टाकला होता फ्री हिटचा बॉल, चुकी झाली. कुठेतरी बाउन्सरचा वापर इथे करणं अपेक्षित होतं आणि साहिल कोळीने मात्र आक्रमण केलं गोलंदाज नीरजवर. 36 धावा धावफलकावर आहेत. पहिली 2 षटकं निश्चितच लांगेश्वर मोरावे संघाच्या बाजूने राहिली होती. मात्र तिसऱ्या षटकापासून नवजल आणि साहिल यांनी जो आक्रमक पवित्रा धारण केलाय, अटॅकिंग क्रिकेट त्यांनी जे दाखवलंय, त्याचा फायदा नक्कीच मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाला झाला. यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. यावेळेस बघा या चेंडूची दिशा काय सांगितली जाते. नो बॉल पंचांच्या माध्यमातून आणि त्यावर येत असताना चौकार. त्याच दरम्यान अशोक सर घरत यांच्या या ठिकाणी शुभागमन होत असताना आम्ही सरांना विनंती करतो की आपण मंचावर या भावने आसनस्थ व्हावं. आपलं बिंजर ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. फ्री हिट आता पुन्हा असणार आहे. 41 धावा झाल्यात. अबोध वेस्ट साइड बॉल टाकला होता नीरज कोळीने आणि तिथे कुठेतरी चुकी झाली. मगाशी विकेटच्या बाहेर बॉलची पिचिंग, तिथे नो बॉल. त्यानंतर आलेला फ्री हिटचा षटकार, इथे बीमर आणि त्यावर आलेला चौकार. 41 रन्स. फ्री हिट असणार आहे. समोर साहिल कोळी. फुल टॉस बॉल आउटर एज लागली आहे. बॉल पाठीमागे चाललाय. हिटमॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः पाखर या संघाचे. 1च रन मिळते या बॉलवर. 42 धावा. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. 4थं षटक सुरू आहे. 65-70 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेल इथे कोंबडभुजे संघ. हो, चांगला बॉल फॉलो केलं, कारण अगोदरच ऑफस्टिक पासून बऱ्याच बाहेर जाऊन पोझिशन घेतली होती नवजल भोईर यांनी, त्यांच्यापासून दूर ठेवलाय चेंडूला. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल 4थ्या षटकातील. 42 धावा धावफलकावर आहेत.
हो इथे पहा काय फटका सजवलाय, क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा खोलवर टप्प्याचा बॉल, क्रॉस बॅटेड, अगदी मनगडाचा रेसचा वापर करून काय फटका आहे पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये पायावरचा बॉल उचलला आणि नुसतं उचललं नाही तर 6 धावांमध्ये त्याचं रूपांतर केलंय. आणि हे फक्त नौजलच करू शकतो. या क्रीडांगणावर नेहमीच त्याची खेळी, त्याचा परफॉर्मन्स हा लक्षात राहणारा राहिलाय. आणि इथे देखील तशीच बॅटिंग तो करत असताना 48 धावा 4 ओव्हरमध्ये. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं की 8 धावा होत्या फक्त स्कोर कार्डवर आणि आता तब्बल 48 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. साहिल कोळी 13 बॉल 23, नौजल भोईर 6 बॉल 18. बेमिसाल स्ट्राईक रेट सध्या दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. आणि आता लांगेश्वर मोरावे संघासाठी शेवटचं षटक कोण हाताळणार आणि धावगती कोण रोखणार, ही जबाबदारी आता कोणाच्या खांद्यावर दिली जाईल. अस्मित पाटील आपल्याला पाहायला मिळतील. थोडसा चर्चा होत असताना, डिस्कशन होत असताना मैदानाच्या आतमध्ये, कारण आता गेम प्लॅन करावा लागेल. यस, आर्यनजी गोंधळ यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2000चं कॅश प्राइज असेल अस्मित पाटील साठी. 48 धावा. साहिल कोळी ऑन स्ट्राईक. फर्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. पहिलाच बॉल मिस टायमिंग झाला हलकासाचं दिसतंय, मात्र अंतर पार नक्कीच होईल. खेळाडू बनतात फक्त प्रेक्षक. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल सीमा पार चाललाय. साहिल कोळीचा दणका, त्याचा तडाखा अजूनही कायम आहे. त्याला शांत करणं इतकं सोपं नाहीये असं दिसतंय आता लांगेश्वर मोरावे संघासाठी. 54 धावा धाव फलकावर. 54 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की किती धावा बनवा एका मोमेंटला तर कमीच वाटतात. त्यामुळे कालच्या दिवसाचा खेळ आपण जर आठवला, 90, 85, 90, 95 धावा देखील चेस झाल्यात. त्यामुळे या धावा पुरेशा नाहीयेत, अजून धावांची भर टाकावी लागेल. कमबॅक करेल का अस्मित? रनअप मध्ये काहीसा व्यत्यय. 54 धावा. साहिल कोळी 29 वर जाऊन पोहोचलाय 14 बॉल मध्ये. 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. नौजल भोईर 6 बॉल 18. 300 ची स्ट्राईक रेट सध्या त्याच्या मैदानाच्या आत. कमी गतीचा बॉल, त्याला पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉल चाललाय तो ढगात लाइटिंग लावत. बॅक टू बॅक येत असताना हा दुसरा षटकार आहे. एक लॉंग ऑनला आला आणि त्यानंतर पहा वेट अँड वॉच ची भूमिका आहे. थोडासा वेळ घेतला, पोझिशन मध्ये आलाय, बॅटचा फ्लो थांबवला, टप्पा ओळखला आणि त्यानंतर बॉलला पंच केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 षटकार येत असताना साहिलच्या बॅटमधनं टीमची टोटल 60 या आकड्यावर. 60 रन्स ऑन बोर्ड. हो, कमी गतीचा बॉल. इथे कीपर कडनं हलकीशी झाली चुकी. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल आणि इट्स नो बॉल कॉल. खराब फिल्डिंगचा भुर्दंड. 9+2. तब्बल 3 धावा या बॉलवर वसूल झाल्यात आणि पुढचा बॉल डेफिनेटली फ्री हिट असेल. चुकी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजाकडून आणि त्यानंतर कीपर कडनं बॉल मात्र निसटला आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागलाय. तर 63 धावा. 63 रन्स. पुढचा बॉल फॉर हिट. प्रेझन्स ऑफ माइंड नक्कीच नौजल आणि साहिलचा पाहायला मिळाला आपल्याला, कारण एकच धाव होती, त्यांनी पाहिलं, थोडीशी मिसफील्ड झाली आणि साहिलने लगेच कॉल दिला सेकंड रन साठी. आणि 2 धावा प्लस 9 ची 1. 63 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल फ्री हिट. 4 बॉल अजूनही शिल्लक. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आलेत, त्यानंतर 3 धावा आल्यात. मध्ये एकंदरीत 15 धावा पहिल्या 2 चेंडूवर आल्यात. हो, यावेळेस पुन्हा एकदा बेमिसल टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि वाडिश लॉंग ऑफच्या मधून तिसरा षटकार येत असताना यावर मधील सपाटून मार खात असताना गोलंदाज पूर्णपणे दबदबा आपल्याला पाहायला मिळतं निर्माण केलाय फलंदाजांनी. साहिल कोळीने डॉमिनन्स पाहायला मिळते. डॉमिनेट करतायत ते गोलंदाजाला पूर्णपणे. 69 वर जाऊन स्कोर पोहोचलाय. पहिल्या 2 षटकानंतर विचारही केलं नसेल सुयोग सर की इतक्या धावा आता बनल्या जातील का, पण तर रबर बॉल आहे. रबर बॉलची हीच खासियत राहिली आहे.
कमबॅक करेल का गोलंदाज अस्मित? अजूनही 3 बॉल त्याच्याकडे आहेत. साहिल कोळी 17 बॉल 41 वर खेळतोय. फुलटॉस बॉल आहे, गॅप मध्ये बॉल आहे आणि हा बॉल देखील चाललाय सीमा पार. या ओव्हर मधील तब्बल चौथा षटकार येत असताना साहिलच्या बॅट मधून ज्युसी फुलटॉस, अगदी सोपा फुलटॉस, फुलर लेनचा बॉल टाकला. पहा अक्षर रिप्ले मध्ये आणि फक्त टायमिंग केलं या बॉलला. 47 वर जाऊन पोहोचलाय आता साहिल. 2 बॉल शिल्लक आहे अर्धशतकच्या उंबरठ्यावर. हो बाय, वरची कडा लागली आहे, बॉल पाठीमागे चाललाय. खेळाडू तैनात आहेत लॉंग स्टॉप मध्ये. दुसऱ्या रनचा प्रयत्न होत असताना आणि इथे जावं लागेल मैदानाच्या बाहेर, कारण बॅट बऱ्याच वेळ हवेमध्ये होती. दुसरा रनचा प्रयत्न, कारण स्ट्राईक हवे होती साहिलला. नौचलने तो कॉल दिला. 1 रन पूर्ण झाली. दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना साहिल कोळी बाद होते. 48 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि नक्कीच टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं डगआउट मध्ये स्वागत होईल. जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 19 बॉल मध्ये 48 धावांची. पंच्याहत्तर वर 76 वर आता स्कोर जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल शिल्लक. हो, चांगला चेंडू टाकला होता. टायमिंग नाहीये तितका बॉल चाललाय. तर पॉइंटला 1 रन पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न विनोद आणि 9 जलमध्ये आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि 78 धावांवर स्कोर जाऊन थांबलाय. आणि आता 79 रनचं लक्ष असणार या मॅच मध्ये लांगेश्वर मोरावे टीम समोर. जर हा सामना जिंकायचा आहे आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे. चला, अर्णव 11 बेलपाडा आणि यंगस्टार गव्हाण दोन्ही संघांच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया टॉस साठी. जशी मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, या 79 धावांचा चेस कशा पद्धतीने केला जाईल तत्पूर्वी आपण बॅटिंग समरी पाहूया. मंगेश स्मृती कोंबडूच्या टीमची मनोज भगत 4 धावा, शुभम कोळी 1 धावा, 8 धावांवर 2 विकेट. त्यानंतर साहिल कोळी आणि नवचल भोईर यांची जी पार्टनरशिप ब्रेक झाली, ज्याला लीड केलं साहिल कोळीने, 19 बॉल 48 धावांची भरारदार खेळी. नवचल भोईर 6 बॉल 18 आणि विनोद भगत ज्यांनी शेवटच्या बॉलवर 2 धावांचं योगदान दिलंय. आणि बॉलिंगचा आपण जर विचार केला तर खास करून अंशने प्रभावित केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये, जिथे त्यांनी एक महत्वाची विकेटही काढली होती आणि त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला मात्र 17 धावा खर्च केल्या, एकंदरीत 23 धावा. रोहन पाटीलने इम्प्रेस केलं, फक्त 2 धावा 1 विकेट. नीरज खोळी यांनी मात्र 23 धावा आणि अस्मित पाटील यांनी मात्र 28 धावा. म्हणजे त्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 51 धावा आल्या आणि त्याच्या जोरावर कुठेतरी 78 धावांचा खरं तर चांगला स्कोर उभारलाय तो मंगेश स्मृती कोंबडूच्या टीमने. कुठे जाऊ नका, स्टे ट्यून विथ अस, कारण सध्या आपण पाहताय, ऐकताय, अनुभवताय बिनजोड ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप 2026 हा दैदिप्यमान क्रिकेटचा 16 उत्तरार्धाकडे वळूया. आवाजामध्ये बदल होईल आणि ऐकूया आपण सुयोग कोळी सर यांचा बहारदार आवाज. हॅलो, धन्यवाद युवराजी माली सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृपेदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया. तसंच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आणि खरं तर प्रकल्पग्रस्तांना प्रकल्प मालक बनवेपर्यंत आपल्या आयुष्याची जमापुंजी जवळ न ठेवता सतत जनतेमध्ये दान करणारे आणि प्रकल्पग्रस्तांना प्रकल्प मालक बनवणारे प्रकल्पग्रस्तांची कारभारी आदरणीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीनं खरं तर मानवंदना देऊया. आणि ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय खारकोपरच्या या भव्य दिव्य मैदानावरती. बिनजोर ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप 2026 आयोजन. कालचा पहिला दिवस आपण एन्जॉय केला, तदनंतर मात्र दुसऱ्या दिवसामध्ये आज आपण पदार्पण करतोय. पहिला सामना आपल्या भेटीसाठी आलाय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मंगलमूर्ती कोंबडभुजे संघानं आणि तदनंतर मात्र ही स्पर्धा कार्यरत राहिली. पहिल्या सत्रामध्ये आपण बहारदार फलंदाजी पाहिली. खरं तर 48 धावांचं वैयक्तिक योगदान साहिल कोहलीचं पाहायला मिळालं. तदनंतर मात्र
कोमरभुजे संघाला आपण सावरताना पाहिलं, परंतु या 78 धावांचा चेस लांगेश्वर मोरावे संघाकडून कशा रीतीने केला जाईल हे आपण उत्तरार्धामध्ये पाहूया. तत्पूर्वी आपण विनंती करूया नेक्स्ट मॅच साठी गव्हाण संघ आणि बेलपाडा, चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय, वेळेवरती उपस्थित राहा. ही स्पर्धा आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर कव्हरेज केली जाते. क्लिअरिटी आणि क्वालिटी ज्याची ओळख नेहमीच राहिली आहे. आणि आज या मैदानावरती खरं तर हनुमान खारकोपरचं मैदान म्हटलं की एक भव्य दिव्य मैदान आणि एक विकसित मैदानामधील ज्याचं नाव अग्रगण्य राहील. खरं तर फ्लड स्लाइड्स आपण पाहतोय याच हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या खरं तर या फ्लड स्लाइडचं उद्घाटन आपण पाहिलं. बंटी शेट खरं त्यांचं एक महत्त्वाचं योगदान या मैदानासाठी नेहमी राहिलं आहे. आणि आज मात्र आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. बिंजोर ग्रुप आयोजित मान्सून कप 2026 मध्ये जमलेल्या पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय आणि घेऊन चालतो मैदानामध्ये. उत्तरार्धाला होते सुरुवात. 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये लांगेश्वर मोरावे संघाची दाखल झाली आहे. अंश म्हात्रे आणि प्रथम पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 78 धावांचा हा चेस खरं तर करायचा आहे आणि 78 धावा थांबवायच्या आहेत कोमरभुजे संघाला. कोमरभुजे संघाचं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक कोमरभुजे एक्सप्रेस म्हणून नक्कीच ओळखला जाणारा विनोद भगत. हॅलो, कोमरभुजे संघाकडून कित्येक महत्वाच्या स्पर्धांमध्ये खरं तर या खेळाडूंना आपलं योगदान दिलंय, परंतु आज या खारकोपरच्या मैदानावरती स्वतःला सिद्ध करायचं आहे. गोलंदाजीच्या बोहल्यावर पहिलं षटक साकारत असताना संघ नायकाने जी जबाबदारी दिली आहे ती मात्र नक्कीच आज पेलण्यासाठी सज्ज आहे विनोद. समोर फलंदाज आपण पाहतोय अंश म्हात्रे, मोरावे संघाचा सलामीर. प्रथमेश पाटील, माफ करा, स्ट्रायकिंगकडे प्रथमेश पाटील आपण पाहतोय. पहिला बॉल खरं तर मारायचा की सोडायचा या दुविधा मनसावस्थेत असताना मात्र यष्टीरक्षकानं या चेंडूची पकड केली आहे. पहिला चेंडू निर्धावाला आहे. येणारा प्रत्येक बॉलवरती धावसंख्या जमवणं हाच खरं तर फलंदाजाचा मनसुबा असेल आणि प्रयत्न असेल. पाहतोय पहिला बॉल निर्धावल्यानंतर मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल. नेक्स्ट बॉल यावेळेला पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवला, थोडासा चेंडू खाली राहिला. पुन्हा एकदा यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. येणारा प्रत्येक डॉट बॉल खरं तर फलंदाजांवरती प्रेशर वाढवणारा असेल. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय 78 धावांचा लांब चेस जरूर आहे, परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय मोठ्या धावसंख्या सहज कधी कधी चेस केल्या जातात, परंतु गोलंदाजाचं कौशल्य तितकंच नक्कीच मानावं लागेल. विनोद भगत पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेला आणखीन एक पुढ्यामध्ये फेकला होता, चेंडू खाली राहिला. तिसरा चेंडू डॉट बॉल आला. 79 धावांचा चेस आहे. 78 टोटल काढले होते, 79 धावा आहेत. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही धावसंख्या धावफलकावरती नाहीये. पहिले 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत विनोद भगतच्या माध्यमातून. आपल्या गोलंदाजीची धार आणि स्वतःची ओळख मात्र या मैदानावरती असताना पुन्हा एकदा सिद्ध केल्या. पहिले 3 चेंडू आले डॉट. चौथा चेंडू या वेळेला टप्पा पडल्यानंतर अपेक्षित उचली चेंडूने घेतली. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी मात्र आज आपण पाहतोय कोमरभुजे संघाकडून खेळत असताना विनोद भगतनं करून दाखवतोय. तर बऱ्याच व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर विनोदनं आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे, परंतु आज बिंजोर ग्रुप आयोजित मान्सून कप 2026 मध्ये पुन्हा एकदा चमकताना दिसतोय. यावेळेचा चेंडू नक्कीच आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं तर मिड ऑफ कडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतील, चेंडू उचलते, तद्वार मात्र या इनिंग मधील पहिल्या धावेचा इथं मात्र आपण पाहतोय धावफलकावर तर ऍड केली जाते. 1 धाव धावफलकावरती. तब्बल 5 चेंडूंचा अवधी लागला ही पहिली धाव मात्र धावफलकावरती येण्यासाठी. गोलंदाजीची ताकद पुन्हा एकदा कोमरभुजे संघाची या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. लांगेश्वर मोरावे संघ 79 धावांचा चेस आहे. पहिल्या षटकामध्ये थोडीसा आपण पाहतोय डोईचा ठरलाय खरं तर हा गोलंदाज
मोरावे संघासाठी. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जातोय सी मारेच्या पार, येतोय हा चौकार. येणाऱ्या चौकारानं षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लांगेश्वर मोरावे संघ पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. षटक आपण पाहिलं तर पहिलं षटक विनोद भगतचं, पहिले 5 चेंडू अगदी शिताफेने त्यांना हाताळले होते. तदनंतरच्या शेवटच्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर अंशच्या बॅट मधून हा चौकार आला. डावखोऱ्याचा फलंदाज आपण पाहिलात, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिला आणि हा चौकार आपण पाहिलात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लांगेश्वर मोरावे संघ पोहोचलाय बिनगडी बाद 5 धावसंख्या धावफलकावरती. साहिल कोहली, खरं तर पूर्वार्धामध्ये या नावाची चर्चा राहिली. युवराज माली सर आपण पाहिलं तर या खरं तर खेळाडूनं तब्बल 48 धावांचं योगदान हे मात्र दिलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून आलाय. साहिलचा पहिला चेंडू अगदी चेंडूचा पाठलाग करत खेळला गेला आणि चेंडूला मात्र पाठवून दिला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा इशारा आलाय. षटकार, मिळतील धावा 6. एक जबरदस्त स्ट्रोक खरं तर आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये शांत संयमी सुरुवात करून दिली आहे, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं आहे साहिलनं आणि साहिलचं. इथून मात्र आपण पाहिलं तर प्रथम पाटील जबाब देत असताना आपल्या बॅटनं षटकार आलाय. या षटकाराच्या सहाय्यानं 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल साहिलचा यावेळेला लोवर फुल टॉस बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा पाठवून दिला मिड ऑन बाउंड्री लाईनच्या मधून षटकारासाठी. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवरती आपण पाहतो दमदार स्ट्रोक. पहिल्या षटकामध्ये शांत ठेवलं होतं या फलंदाजांना, परंतु प्रथम पाटील मात्र या दोन चेंडूवरती 2 षटकार खेळतोय. आपल्या फलंदाजीतील ताकद. चला गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेलाय. इथून मात्र ऑन स्क्रीन तपासलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहतोय साहिल कोहली या नावाची खरं तर पूर्वार्धामध्ये खूप चर्चा राहिली आहे. 48 धावांचं योगदान, तदनंतर मात्र गोलंदाजीमध्ये आपला दबदबा निर्माण करू शकले नाहीयेत. पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावसंख्या खर्ची केल्या गेल्यात आणि कौतुक करावं लागेल फलंदाज प्रथम पाटीलचं, ज्या ईर्ष्यानं खरं तर मैदानामध्ये उतरलाय. ती ईर्ष्या मात्र पूर्ण करत असताना यावेळेला बॅटची एज यष्टीरक्षक मात्र चुकला गेला. एकच धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळालेली 1 धाव टोटल मात्र आपण पाहतोय. धावफलक 18 वरती पोहोचतोय. 2 षटकार, तदनंतर मात्र ही एक सिंगल. साहिलचं कमबॅक पाहायला मिळतंय. त्यामध्ये स्ट्रायकिंगकडे येतोय अंश, ज्यानं खरं तर विनोद भगतच्या शेवटच्या चेंडूवरती एक दर्जेदार स्ट्रोक खेळला होता, चौकार मिळवला होता आणि तिथून मात्र धावसंख्येची गती वाढली होती. या वाढलेल्या गतीला मात्र नक्कीच सातत्यपूर्ण राखलं जाईल का यावेळेचा चेंडू. पंचांकडे नक्कीच अशाभूत नजरेनं फलंदाजांना पाहिलं जरूर गेलं, परंतु लाईन अँड लाईन चेक केली गेल्या. साहिलचा हा चेंडू आलाय निर्धाव. धावसंख्या आहेच स्थितीमध्ये आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी शरीरापासून दूर ठेवला जातोय. पूर्णपणे रीड केलं गेलं फलंदाजाला. खरं तर साहिलच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू जरी खर्चिक असले, तदनंतर मात्र आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिल्या, परंतु यावेळेला बॅटच्या रडार मध्ये आलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सी मारेच्या पार येतो. हा पुन्हा एकदा दर्जेदार असा षटकार. नक्कीच एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण रिप्ले बॅक पाहतोय आणि षटक मात्र समाप्त होईल. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24. अर्णव 11 बेलपाडा आणि यंगस्टर गौफान. आपल्याला पुन्हा एकदा विनंती केली जाते, 2 षटकांचा उत्तरार्धातील खेळ संपलाय. आपण लगेच टॉस साठी या धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 24 जिंकण्यासाठी 18 चेंडू 55 धावांची गरज. 18 बॉल 55 बनवायचे आहेत. लांगेश्वर मोरावे संघाला, मंगलमूर्ती कोंबडभुजे संघ आपण पाहतोय या धावसंख्या तुम्हाला थांबवायच्या आहेत. पूर्वार्धामध्ये ज्या खरं तर जमवलेल्या धावसंख्या आहेत त्यावरती गोलंदाजीचे नक्कीच धार आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्या गोलंदाजीलाही नामोहरम करणारी खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी आपण या 2 फलंदाजांची पाहिलीत.
सलामीवर मैदानामध्ये आहेत अंश आणि प्रथम गोलंदाज येतोय पुन्हा एकदा विनोद भगत. आपल्या नावाची एक वेगळी छाप आज पुन्हा एकदा सोडताना आपण पाहतोय. दुसरं स्पेल हाताळत असताना खरं तर या उत्तरार्धामध्ये पहिलाच बॉल वेगवान होता. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल विनोद भगतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खरं तरी एक वेगळी ओळख आहे विनोदची. वेगवान चेंडू फेकत असतो खरं तर आणि त्याच्याच माध्यमातून आपण पाहतोय एक चांगलं षटक हाताळलं जात आहे. चला टॉस करणार आहोत. गव्हाण संघाचा संघाने पोहोचलाय. बेलपाडा संघ आपण हे यायचं आहे. आणखी एक चांगला चेंडू आपल्याला पाहतोय अगदी शरीरावरती आदळला जातोय आणि इथं आपण पाहतोय मैदानावरती खरं तर खारकोपर गावचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि शिवसेना उपशहर प्रमुख अशोक सर घरत यांचं इथं शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण करूया सहर्ष असं स्वागत. मैदानावरती चालतोय. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे ती 25. अजूनही जिंकण्यासाठी 16 चेंडू 54 धावांची गरज. 16 बॉल 54 बनवायचे आहेत. इथून मात्र आता फलंदाजांना इरादे बनवावे लागतील. मन आणि मनगट सक्षम करून मात्र कामगिरी करावी लागेल. 16 बॉल 54 ची गरज. आणखीन एक चांगला बॉल विनोद भगतच्या माध्यमातून हाताळला जातो. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. नेहमीच आपण पाहतो या नावाची चर्चा राहिली विनोद भगत कोमरभुज संघाकडून केलं असताना आज मात्र या खारकोपरच्या मैदानावरती एक आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे. त्यानं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी एक चौकार वगळता त्यांनी 5 चेंडूमध्ये एकच धावखर्ची केली होती. आता याही षटकामध्ये चांगली कामगिरी करतो. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा फटका मात्र खेचलाय आणि दूरवरती जाऊन फेकलाय. चेंडू सीमा पार विनोद भगत वरती आक्रमण केलं गेलंय. ते म्हणजे अंशच्या माध्यमातून हा मात्र येतोय दर्जेदार असा स्ट्रोक षटकार. चौदा चेंडू 48 धावांची गरज. षटकारांना मध्ये आपण पाहिलं तर 6 धावेतील विजयातील अंतर कमी केलं गेलंय. परंतु अजूनही आपण पाहतोय 14 बॉल मध्ये यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्यामध्ये फेकला होता. अगदी पायाची पुढे चेसदार हा टो कशिंग यॉर्कर आपण पाहिलात. परंतु त्यावरही आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर लुक हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला प्रथम त्याचा. अंशचा माफ करा आणि इथून मात्र 1 धाव मिळेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 32. जिंकण्यासाठी 13 बॉल 47 धावांची गरज. तर मी विनंती करतोय अशोक सर घरत यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते नेक्स्ट मॅच आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल केला जाईल. खरं तर अशोक सर घरत यांच्या माध्यमातून या बिंजोर ग्रुप आयोजित मान्सून कप साठी तब्बल 3000 रुपयाचं योगदान आले. त्यांचंही या आयोजनाच्या माध्यमातून आपण आभार मानूया. 13 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. समोर फलंदाज आपण पाहतोय दोन्ही सलामीवीर आहेत. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात दमदार झाली परंतु या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक षटकार आलाय. तदनंतर मात्र विनोद भगतनं पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. आणखीन एक चांगला चेंडू विनोद भगतच्या माध्यमातून फेकला गेला. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 इथं समाप्त होते. टोटल मात्र आपण पाहतोय धाव फलकावरती 32. जिंकण्यासाठी 12 बॉल 47 धावांची गरज. 79 धावांचा हा चेस आपण पाहतोय लांगेश्वर मोरावे संघासाठी होता. आतापर्यंत 3 षटक समाप्त झाले. 3 षटकामध्ये धावसंख्या जमवल्या गेल्या त्या खरं तर 32 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू 47 धावांची गरज आहे. नक्कीच पूर्वार्धाचा जर विचार केला आतापर्यंत जर पाहिलं तर पूर्वार्धामध्ये कुंभडभुज संघाच्या साहिलनं वैयक्तिक 19 बॉल 48 धावांची बहारदार केली गेली होती आणि आता मात्र गरज आहे जिंकण्यासाठी 12 बॉल 47 धावांची गरज. 12 मध्ये 47 बनवायचे. चला टीम मीटिंग कमी घ्या. पंचांना ही विनंती असेल आपण खेळ लगेच सुरू करायचा आहे. खरं तर सामने उशिरा सुरू झालेत आणि जरी फ्लड लाईट्स असल्या तरी आपण वेलेचा अपवेट आला. वेलेवरती खरं तर सामना आपल्याला पार पाडायचे आहेत. बिंजोर ग्रुप आयोजित मान्सून कप 2026 हे दैदिप्यमान भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉलची ही स्पर्धा
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय या खारकोपरच्या मैदानावरती एक चांगली लढत पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोरावे विरुद्ध कुंभरभुजे या दोन संघादरम्यान 79 धावांचा हा चेस. आतापर्यंत 3 षटकं उत्तरार्धामधली संपलेत. 12 बॉल 47 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मनोज भगत स्वतः संघाचे संघनायक आहेत. बारा बॉल 47 धावा जिंकण्यासाठी आता मात्र इथून सलामीने आलेल्या फलंदाज जरी आपल्या मैदानावरती असले त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागेल. प्रत्येक चेंडू मागे मोठ्या फटक्याची गरज आहे आणि हा शॉर्ट पिच चेंडू फेकून दिला, भिरकावून दिला चेंडू सीमा रेषा पार. अगदी दूरवरती असा आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत शांत असलेला आपण पाहतोय अंशला मात्र या मनोज भगतचं त्यानं स्वागत केलं षटकारानं. मनोज भगत एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याला खरं जर हा पहिल्या चेंडूवरती अस्मान दाखवलं या फलंदाजानं. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अजूनही आपण पाहतोय 11 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. अकरा बॉल 41 धावांची गरज. 79 धावांचा हा पाठलाग होता आणि आतापर्यंत आपण पाहतोय 41 धावा बाकी आहेत. 11 बॉल मध्ये त्या जमवायच्या आहेत. लांगेश्वर मोरावे संघ दोनात करताना आपण पाहतोय. मंगलबुद्धी कुंभरभुजे संघासोबत यावेळेला फिरलाय आणि चेंडूलाही पात्र फिरवलाय. चेंडू सीमा रेषेपार येतोय. हा चौकार. मिळतील धावा 4. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अंश मात्र आता सुरुवात करून देतोय. षटकारानंतर आलेला हा चौकार मात्र नक्कीच मनोज यांना हा विचार करण्यासाठी भाग पाडेल. मनोज भगतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच कुंभरभुजे संघाकडून नेहमीच त्यांचं योगदान राहिलंय. परंतु आज मात्र अंश समोर गोलंदाजी करत असताना मात्र कोड्यात सापडले गेले. त्यावेळेचा चेंडू स्लोवर होता. बॅटची एज कोणताही क्षेत्ररक्षक तिथं नाहीये. क्षेत्ररक्षक चकला आणि मात्र इथून चेंडू अडवू शकले नाहीये. चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कसरत पाहायला मिळते. खरं तर तारेवरची कसरत क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून साथ मिळत नाहीये आणि मोठे फटके नितांत येताना आपल्याला पाहायला मिळतात. अंशच्या माध्यमातून नक्कीच एक चांगली साजेदारी भागीदारी केली जाते. आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं वाटचाल करून देणारी ही फलंदाजी खरं तर ठरू शकेल का. त्यावेळेचा चेंडू अगदी पुढ्यामध्ये फेकला होता. भिरकावला नक्कीच फिरवून दिलाय. नाही तर मात्र बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. पाहिला तर डॉट बॉल. 3 बॉल नंतर आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय. इथून मात्र खरं जरी सुटकेचा निश्वास टाकला असेल तो मात्र मनोज भगतनं पहिल्या 3 चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. जिंकण्यासाठी 8 चेंडू 33 धावांची गरज. 8 बॉल मध्ये 33 बनवायच्यात अजूनही. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅकच्या रडार मध्ये आलाय. चेंडू उंचावरती आणि तितका स्लाम मात्र फेकून दिला. अंशच्या माध्यमातून आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. डावखोऱ्याचा फलंदाज आहे आणि आपण पाहतोय सलामीला आला होता. पहिल्या षटकामध्ये थोडासा शांत राहिला. तदनंतर मात्र आपल्या बॅटची तडप त्यांना दाखवून दिल्या. लाजवाब फटकेबाजी मात्र इथं पाहायला मिळते. बारा चेंडू 37 धावांचं योगदान मात्र वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळते. ते अंशचं सलामीवीर आहे आणि मैदानामध्ये मात्र त्याने नक्कीच हाकार माजवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज मनोज आहेत. यावेळेचा चेंडू स्लोवरून फेकायचा होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक आव्हान तर धावसंख्येनं मात्र नक्कीच विजयातील अंतर कमी केलं जाईल. 7 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 7 मध्ये 26 बनवायची. आता आपण पाहिलं तर 12 मध्ये 49 धावांची गरज होती. तदनंतर मात्र आपण पाहिलं तर 7 मध्ये 26 राहिल्यात. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं कसं बॅट खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु हा चेंडू निर्धाव आलाय आणि षटकाची मात्र समाप्ती झाली आहे ती 4थ्या. आता जिंकण्यासाठी आपल्याला गरज आपण पाहतोय लांगेश्वर मोरावे संघाला 6 मध्ये 26 बनवायचे आहे.
तर आपण पाहतोय या स्पर्धेच्या प्रसंगी आणि या स्पर्धेला नक्कीच ज्यांच्या माध्यमातून तब्बल 3,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ ज्यांनी दिलं गेलं ते आमचे लाडके अशोक सर घरत. खरं तर शिवसेना उपशहर प्रमुख आहेत उल्वे नोडचे आणि आज त्यांची सिद्धिविनायक क्लासेस ही ब्रांच आपण पाहतोय खारकोपरमध्ये कार्यरत असे कित्येक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम अशोक सर घरत यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्याचा सत्कार स्वागत सन्मान मात्र या स्पर्धेच्या वतीने केला गेलाय. बिंजोर ग्रुप आयोजित मान्सून कप मध्ये आपण पाहतोय या थोर व्यक्तिमत्वाचा सत्कार जिंकण्यासाठी आपण पाहतोय 6 बॉल 26 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रणय सज्ज आहे. समोर फलंदाज प्रथम याला पाहतोय 11 चेंडू 14 धावांचं योगदान त्याचंही राहिलंय. पहिलाच बॉल ज्या वेगानं फेकला होता त्या वेगानं आणि वृष्टच्या सहाय्यानं अगदी मनगडाच्या सहाय्यानं वळवला गेला चेंडू सीमारेषा पार. देखणा फटका आणि निर्णायक क्षणाला मात्र आलेला हा षटकार आपण पाहतोय. काय अफलातून स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. अगदी पायामध्ये फेकला होता परंतु बॅट स्विंग आपण पाहिला प्रथमचा तर एक लाजवाब फटका मात्र पाहायला मिळाला. हा षटकार आलाय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत वाढताना दिसते. 5 चेंडू जिंकण्यासाठी आज 20 धावांची गरज. प्रणय पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं या गोलंदाजावरती. एक विनोद भगत सोडला तर नक्कीच बाकीच्या सर्व गोलंदाजांनी सपाटून मार खाल्लाय. विनोद भगत मी तर म्हणेन जे कमावलं होतं ते या गोलंदाजांनी गमावलं. परंतु अजून काही घडलं नाही, काही बिघडलं नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्हीकडून सुरू आहे. कोण जिंकेल कोण हारेल काही अवधीनंतर आपल्या समोर येईलच. या चेंडूवरती मात्र एक सिंगल मिळते. 60 धावा धावफलकावरती 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज. प्रणय या गोलंदाजाला आपण पाहतोय शेवटचे खरं तर 6 चेंडू निर्णायक षटक फेकण्या गोलंदाज प्रणयला आपण पाहतो. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलाय आणि हे नक्कीच सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न फलंदाजच्या नक्कीच नावानं हा का माजवला मैदानावरती. अंशा नावाचा बोलबाला, अंशा फलंदाजीचा बोलबाला या सामन्यामध्ये होत असताना आपण पाहतोय. षटकारांना आपण पाहतोय विजयातील अंतर अजूनही 6 धावांनी कमी केले गेले. 3 मध्ये 13 बनवायचे आहेत. आता मात्र सामन्यामध्ये रंगत पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न. सामन्यावरती पकड मजबूत निर्माण केली जाईल का या फलंदाजांच्या माध्यमातून. लांगेश्वर मोरावे विपक्ष मंगलमूर्ती कुमारभुजे असा सामना आपण पाहतोय. पहिला सामना पहिलाच रंगतदारपणे पाहायला मिळतोय. ज्यात खरं तर लेवलचं आयोजन आपण पाहतोय नेहमीच बिंजूर ग्रुप आयोजित खारकोपर यांच्या माध्यमातून मान्सून कप आणि आज मात्र त्याच आयोजनामध्ये एक अटीतटीची लढत पहिलीच मॅच आपल्याला रंगतदार पाहायला मिळते. 3 मध्ये 13 ची गरज असताना हा चेंडू मात्र नक्कीच आपण पाहतोय निर्धाव चेंडू आला. 2 मध्ये 12 राहिल्यात. प्रयत्न मात्र नक्कीच चांगले आपण पाहायला मिळते. 2 मध्ये 13 माफ करा 2 मध्ये 13 राहिल्यात. अंश आहेत. चांगला प्रयत्न जरूर त्यांच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा प्रणयचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. यावेळेला मात्र चेंडू षटकारासाठी जातोय. तर मात्र आपण पाहतोय 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 1 बॉल 7 धावांची गरज. निर्णायक आपण पाहतोय हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वार्धामध्ये काहीशा चुका मात्र खरं तर लांगेश्वर मुरावे संघाकडून झाले असेल परंतु अजूनही 1 बॉल 7 धावांची गरज. आणि इथून मात्र काय घडलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि आपण पाहिलं तर 16 चेंडू 49 धावांची खेळी बहारदार अंशने केली आहे. परंतु निर्णायक विजय 6 धावांनी दूर आहे आणि चेंडू शिल्लक आहे 1 बॉल 6 धावांची गरज. खरं तर वाटलं होतं का सामना इथपर्यंत येईल आणि अशा रीतीने होईल. आपण पाहतोय युवराजी माली सर ज्या रीतीने खरं तर उत्तरार्धाला सुरुवात झाली विनोदच्या षटकानं खरं तर पकड निर्माण केली होती गोलंदाजीनं. परंतु आता मात्र शेवटच्या क्षणाला पकड निर्माण केले खरं तर या फलंदाजानं.
कोण हारलं कोण जिंकलं यानं काहीच फरक पडणार नाहीये, परंतु खरं तर इथं चांगला क्रिकेट जिंकला हेच नक्कीच म्हणावं लागेल. शेवटचा एक बॉल जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आपण पाहतोय. आता मात्र प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. एक जबरदस्त लढत. आता मात्र गोलंदाजाचे आणि फलंदाजाचा कसब इथं या शेवटच्या चेंडूमध्ये पणाला लागेल. दोन्हीकडून शर्तीचे प्रयत्न केले जातील, दोन्हीकडून डाव आखले जातील, दोन्हीकडून नक्कीच आपण पाहतोय. एक बॉल 6 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्याने या गोलंदाजाचा शेवटच्या चेंडूचं स्वागत करूया. यावेळचा चेंडू टप्पा पडला, खाली राहिला आणि 6 धावेने मात्र लांगेश्वर मोरावे संघ या सामन्यातून पराभूत होतोय. नक्कीच चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली. एक जबरदस्त लढत. शेवटच्या चेंडू पर्यंत खरं तर हा सामना नेऊन ठेवला. 79 धावांचा चेस करत असताना थोडेसे बॅकफुटवरती राहिले लांगेश्वर मोरावे संघ. काही हरकत नाहीये. पुढील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा देतोय आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम मंगलमूर्ती कुंभडभुज संघ. खरं तर सामना हातातून निसटतोय की काय असं वाटत असताना मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत ही लढत गेली. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया मंगलमूर्ती कुंभडभुज संघाचा. खरं तर ज्याच्या नावाची चर्चा पहिल्या सत्रामध्ये राहिली. 19 बॉल 48 धावांची बहारदर खेळी करणारा साहिल कोहली ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल यंगस्टर गफान विपक्ष अर्णव 11 बैलपाडा. जशी मात्र या मॅचला सुरुवात होईल आपण आवाजामध्ये करूया बदल आपल्या समेत नक्कीच जोडली जातील. पूर्वार्धामध्ये युवराज जिमाली सर यांच्यासोबत आपण जोडले जाऊ.